नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ। तर आता मी आहे हरिश्चंद्राच्या पायथ्याजवळ एक गाव आहे, वाल्लीवरे म्हणून हरिश्चंद्राच्या पायथ्याजवळ एक बॅक साईडला गाव आहे। लास्ट टाइम आम्ही गेलो तर माकडची नाळ आणि त्यानंतर नळीची वाट जी म्हणतो आपण, तर त्या साईडला एक गाव आहे जे आपलं माळशेज घाटाच्या पलीकडे आहे, मोरोशीच्या भैरवगडाजवळ। सो आजचा प्लॅन असा आहे की खूप भन्नाट आहे हा व्हिडिओ, बिकॉज माझी जी नाशिकची टीम होती अगोदरची, मी त्यांच्यात जॉईन होतो 2020 साली। तर त्या ग्रुपचा आहे ना 100वा गड किल्ला आहे। तर एक छोटासा वॉटरफॉल आहे गंजराई म्हणून, तर त्या वॉटरफॉलला जातो आहे आणि तिथे आहे ना रॅपलिंग आहे आणि क्लाइम्बिंग मे बी असू शकते। तर लोक आलेले आहेत नाशिकवरनं 44 लोक होते, त्यातनं 41 लोक आलेले आहेत, तर बाकीचे कॅन्सल झाले। तर खूप मोठा हा एक ग्रुप आहे आणि खूप धमाल येणार आहे, तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। या ठिकाणी दादा ते काय करत आहेत की दर सॅटर्डे संडेला त्यांच्याकडे ना आपल्यासारखे असे ट्रॅकर्स लोक येतात आणि वॉटरफॉल रॅपलिंग वगैरे असते, तर हे पूर्ण ग्लोव्ज आहे ना ओले होतात, तर ते असे सुकून ठेवतात या ठिकाणी। सगळं ऑर्गनाईज केलेलं असतं प्रॉपर त्यांनी की पुढच्या सॅटर्डे संडेला कोण येतील, काय येणार आहे। तर आता रोप वगैरे काढतायत। सकाळी सकाळी चणे घेऊन आलेले आहे दादा ते, सगळ्यांना देतात फुल एनर्जी। बाहेर मस्त पाऊस चालू आहे। आता सगळे रेडी होऊन बाहेर येतात हळूहळू आणि या ठिकाणी आता एक छोटं स्टेशन होईल की ट्रॅकला कसं जायचं, कुठून जायचं आणि त्यानंतर थोडेसे रूल्स वगैरे राहतील, त्या गोष्टी दिल्या जातील, कारण की 41 लोक आहेत तर खूप आहेत, तर त्यांना मॅनेज करणं खूप डिफिकल्ट आहे। सो मागे पुढे कोणाला तरी थांबावं लागेल। आता हे सगळं झाल्यानंतर मी तो पण एक छोटासा व्हिडिओ टाकेल, ॲड करतो, अँड देन मग आता पुढे आपल्याला येणार रामदास पोका त्यांच्या घरी यांना नाश्ता करण्यासाठी जायचं। आला तुम्हाला आवाज? आता सगळ्यात आनंदाची गोष्ट असं म्हणता येणार नाही किंवा एक सगळ्यांना फक्त एकच आहे, थोडीशी याच्यामध्ये खंत आहे की जे पहिल्यापासून आपल्याबरोबर ट्रेक करतात त्यांच्यासाठीच खरी ही महत्त्वाची गोष्ट आहे। आज जे पहिल्यांदा नवीन आलेले आहेत त्यांच्यासाठी आम्ही फार काही करू शकत नाही आजच्या दिवशी। जर एक छोटीशी गिफ्ट किंवा छोटीशी भेट म्हणून आपण आज प्रत्येकाला एक छोटीशी गिफ्ट म्हणजे एक वस्तू देणार आहोत, ज्याचा उपयोग तुम्हाला पूर्ण येत्या ट्रेकमध्ये होणार आहे। खुर्चीवर त्याच्यातल्या वरच्या 2 द्या। तर सगळ्यात पहिले आपण या ट्रेकसाठी जो लोगो डिसाईड केला, आपण त्याचं वोटिंग आपल्या ग्रुपवर घेतलेलं आहे। तर त्याचे जे वोटिंग लोगो केलेले आहेत असे हे 3 लोक, सगळ्यात पहिले आहे आमचा मयूर पाटील, मयूर पाटील, नंतर दुसरा आहे आपला अथर्व शिवभक्त, आणि ज्याचा लोगो आपल्या ग्रुपचा सिलेक्ट झाला असा प्रशिक पगारे। प्रशिक याचा लोगो आपला सिलेक्ट झालेला आहे। आपण वोटिंग घेतलेलं आहे, लोकशाही पद्धतीने आपण हा वोटिंगचं सिलेक्शन केलेलं आहे आणि त्या लोगोचा वापर करून आपण प्रत्येक आपल्या गिर्यारोहकाला एक आठवण म्हणून ही टोपी देत आहोत, ज्या टोपीवर आपला लोगो आहे आणि पाठीमागे त्या माणसाचं नाव आहे। तर आता या पहिल्या प्रत्येकाला मिळणार आहे, पण जे आपल्या बरोबर किमान काही ट्रेक केलेले आहेत त्यांच्यासाठीच ही व्यवस्था आहे। नवीन आलेल्यांनी दुःख मानून घेऊ नये, कारण त्यांनी अजून ट्रेक केल्यानंतर त्यांना पण काही ना काहीतरी नक्की गोष्ट मिळेल। आणि दुसरा आपला जो लीडर आहे, को लीडर, तो आहे वैभव घोगरे उर्फ जंगली। आता घे बाकीच्या। आता आपण पटकन सगळ्यांना देऊयात। शरद सोनवणे, मयूर, अभिनंदन, थँक्यू, दातार, थँक्यू।
सगळ्यांची लाल झाली आहे. चला आपण आता नाश्त्याला जाऊयात, मग ट्रेकला सुरुवात होईल. ड्रोन कसा घेणार आहे त्याच्याबद्दल. आम्ही पण बेसिकली ट्रेकरच आहोत. ओके. ट्रेकिंग गोप्रो आणि ड्रोनच्या आधीपासून करतोय. ओके. आणि आता हे ड्रोनचं कमळून एक खास इन्व्हाइट केलं की बाबा या म्हणून. This is not our बेसिक प्रोफेशन. That's not our occupation. Okay. We are occupying a place and a space which was essential for today. Okay. ट्रेकिंग मध्ये नोमॅड व्हेंचर्स इंडिया. Okay. आम्ही महाराष्ट्राच्या बाहेरचे ज्या काही ऍक्टिव्हिटीज आहेत इन्क्लुडिंग टूर्स, ट्रेक्स, इवन एक्सपिडिशन, नोमॅड आणि सह्याद्री सेंट्रिक ट्रेकिंग जे आहे ते तुंगा ट्रेकर्स. ओके. आम्हाला इन्स्टावर फॉलो केलं तर तुंगा ट्रेकर्स आणि नोमॅड व्हेंचर्स इंडिया, इंडिव्हिज्युअली मावरिक सोल आणि मॅड मॉन्क ऑफ सह्याद्री. ओके. ओके. सो तुंगा ट्रेकर हा आमचा ग्रुप 89 पासून ऑपरेशन आहे. वन ऑफ दी ओल्डेस्ट 89 ओल्ड स्कूल ग्रुप. म्हणजे जसं आता तुम्ही चेंज ऑफ गार्ड तसं हा. सो म्हणजे ट्रेकिंग मधलं सुवर्णयुग, चांदीयुग, तांबयुग, आता चाललेलं पत्रायुग ते सगळं एक्सपिरियन्स करून झालेलं आहे. आपल्या सहकाऱ्यांचं नाव सांगा. गणेश गजरे. गजरे. गेले 16 वर्ष मी ट्रेकिंगमध्ये आहे. सह्याद्रीमध्ये आम्ही भटकतोय कंटिन्युअसली आणि सह्याद्री हिमालयाज कंटिन्यू करत असतो. इथल्या सगळ्या वाटा आमच्या करून झालेल्या आहेत. कोणीतरी मला सकाळी मगाशी आम्हाला आलं तेव्हा आम्हाला बरं वाटलं. आम्हाला कोणीतरी म्हटलं तेव्हा तूच ना 2 वाटा. शाळांना का मुलांना काय देतात. म्हणजे समाज उपयोगी आणि त्याही महत्वाची गोष्ट म्हणजे सह्याद्रीतल्या सेफ्टीच्या बाबतीत. वी ट्रेन पीपल फॉर सेफ्टी इन सह्याद्री, इन जनरल, इन एमर्जन्सीज. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ट्रेन करतो. तुमच्या या वेब पेज वरनं तुम्हाला नेक्स्ट ट्रेक आम्हाला कळू शकेल. नक्की. आमच्यासाठी काय गरजेचं असते ते समजून घेऊन आम्हाला आताच 1 महिन्यापूर्वी स्ट्रेचर त्याने आमच्यासाठी उपलब्ध करून दिलंय. छान. असं प्रत्येक ठिकाणी वेगवेगळं ते कुणाला काय विशेष म्हणजे आता काही दिवसापूर्वी बातमीत जर तुम्ही ऐकलं असेल हा, तर हा तुम्हीच rescue केलं कमळू 300 लोकांना. पोकळा यांनी 250 लोकांना नाणे आपले या आपलं काळू वॉटरफॉल झिप लाईन करून वाचवलेलं आहे. याच्याबद्दल त्यांचा मित्रांनो, आता तुम्ही सगळी इन्फॉर्मेशन ऐकली असणार आणि त्यानंतर जे आमच्यासोबत ड्रोन ऑपरेटर आहेत तर त्यांनी पण त्यांची एक छोटी इन्फॉर्मेशन दिली. खूप भन्नाट काम करत आहेत ते सह्याद्रीमध्ये. की त्यांनी एक सांगितलं की जे पण पैसे येतात, आता आम्ही जे ड्रोन वगैरे फ्लाय करू तर त्याचे जे पैसे येतात ते सह्याद्रीमधले जवळ पण आहे ना खेडेगाव आहेत, वाडी आहेत, तर त्या ठिकाणी जे स्कूल आहेत तर त्यांच्यासाठी ते पैसे जमवत आहेत. तर सगळा खर्च ते ना सह्याद्रीवर करत आहेत, स्वतःसाठी खूप कमी करत आहेत. म्हणजे एक अभिमानाची गोष्ट आहे आपल्यासाठी. तर आता चाललो आम्ही नाश्ता करायला. सगळी खूप पब्लिक येते लाईनीत. छान असा निसर्ग झालेला आहे पूर्ण. तिकडं धुकं दिसत आहेत, तिकडं भात आहे आणि हे गाव. रात्री पण बरेचसे लोक आलेले तिथं. तर त्यांनी सांगितलं की आज सकाळी 15 लोक ॲड होत आहेत आमच्यासोबत. तर हे आता रामदास पोकळा यांचं घर आहे आणि इथं आता आमचा ब्रेकफास्ट आहे. आम्ही ज्या ठिकाणी राहायला होतो ते फक्त स्पेशली राहण्यासाठी जागा आहे. हे त्यांचं छान असं टुमदार घर आहे आणि कौलांचं घर राहतं कारण की इकडं सगळ्यात जास्त पाऊस होतो त्यामुळे कौलांचं घर. खूप लोक आहेत तर त्यामुळे सगळं मॅनेज करायला वेळ जातो. हळूहळू लोक येत आहेत. तर रामदास म्हटलं की तू घरात ये म्हणे किचनमध्ये काही ते दाखवतात. चला आपण त्यांच्या घरात जाऊ. छोटासा किचन. या ठिकाणी कितीतरी आपले सह्याद्रीतले ट्रॅकर्स लोक येऊन गेले, जेवण करून चालले गेले. आता आम्हाला नाश्त्यासाठी आहे पोहे बनवले आणि सगळं काही चुलीवर आहे. या ठिकाणी काही लोक आलेले होते.
ते पण इथंच राहायला होते. स्पेशली त्यांचं हे राहण्यासाठीच आहे सगळं काही. हे त्यांचं दुसरं घर आहे. प्रॉपर ऑर्गनाईज केलेलं आहे. कोणालाच कोणत्या गोष्टीची कमी पडू देणार नाही. आणि खूप रिजनेबल याच्यामध्ये घेतलं जातं जेवणाचं. त्यानंतर ब्रेकफास्ट असो, त्यानंतर राहण्याचा खर्च वगैरे खूप कमी याच्यामध्ये. जसं आपण हॉटेलला जातो त्या ठिकाणी आपण कितीतरी पैसे देऊन येतो, बट वर्थ नाही वाटत आपल्याला. बट हे सह्याद्रीतलं एक वेगळंच रूप आहे. नाश्ता झाला आहे आमचा सगळ्यांचा आणि खूप अनलिमिटेड नाश्ता, कितीही खा तुम्ही. चहा वगैरे घेतात, आपण चहा काही घेत नाही. आणि आत्ता परत एक गाडी भरून आली, कुठून आली काही माहीत नाही. म्हणजे आज कंटिन्यू, म्हणजे संडे ना, तर लोक येतच असतात. आणि हा इकडचा जो निसर्ग आहे डोळ्यात भुरळ घालतो. आणि सर काय वाटतं आहे एकंदरीत? खरं तर माझी आज रिटायरमेंट आहे, त्यामुळे रिटायरमेंटला ज्या भावना असतात त्या आहेत. 100 ट्रेक करायचं, अरेंज करायचं एक सौभाग्य लाभलं मला, त्याचं खूप समाधान आहे. आणि आता नवीन पिढी तयार होती आहे, त्याच्याबद्दलही अभिमान आहे. कारण समोर आपण नजारा पाहताय. बरोबर. एक समोरचा नजारा दाखवा. आता बघा, इथून काही एवढी दिसणार आमची नाही. टीम 40 जणांची. कडे लाल झाले कोकणाने. ही 40 जणांची टीम उभी केली आपण. तसे 60-70 जण आहेत ग्रुपमध्ये. सुरुवातीला किती होते सर? सुरुवातीला जवळजवळ 80-85 होते, पण काही जणांना मग जमत नाही म्हणून मग काहींना ग्रुपमधनं वजा केलं. बरोबर. सिनियर सिटीजन बरेचसे आहेत. खूप आहेत. सिनियर सिटीजनना कोण नेणार? तरुणांना सगळेच नेतात, पण सिनियर सिटीजनना नेऊन त्यांच्याकडनं ट्रेक पूर्ण करून घेणं हे पण तितकंच अवघड असतं. बरोबर. आणि त्यांना त्याचं सौख्य मिळतं. अशा मस्त ट्रेकच्या या मांदियाळीमधली आत्ता आमची 100वी मालिका आहे, जिथं ट्रेक नाही आहे. आमचा एक वॉटरफॉल रॅपलिंग आहे. फुल धमाल आहे. फुल धमाल आहे. फुल ड्रोन शॉट्स वगैरे आहेत त्याच्यामध्ये, तुम्ही बघू शकता. थोड्याच वेळाने आता कळेल आपल्याला. फक्त चालत जायचं आहे 1.5 तास आणि एक 150 फुटाचं रॅपलिंग करून परत यायचं आहे. बरोबर. सरांची आणि माझी भेट ही नाशिकला झाली होती. ब्रह्मा पर्वतावर मला असं वाटतं पहिला आपला ट्रॅक होता. येस. त्यानंतर मग काही काळ मग मी नाशिकमध्ये होतो. त्यानंतर मग पुढे मी गुजरातमध्ये गेलो. नंतर इकडे आलो मुंबई साईडला. तर मग काही सोलो आणि मित्रांसोबतच झालं. आणि आमचा योग आता जोडून येतो एका वर्षानंतर. इथंच याच ठिकाणी भेटलो आम्ही 1 वर्षापूर्वी. साधारणतः नोव्हेंबरमध्ये माकडनाळ आणि नळीची वाट करण्यासाठी केली होती. बरोबर. तो सक्सेसफुल ट्रेक झाला आमचा. आणि त्याच्यानंतर आता मयूर आणि माझी भेट होतीये. सगळ्याच ग्रुपची त्याची भेट होतीये. भन्नाट लोक आहे सगळे. एक वेगळाच अनुभव असतो, कारण की नेहमी प्रमाणे आपण मित्रांसोबत जात असतो. आपल्याच लेवलचे मित्र असतात, पण हे सगळे थोडे वयस्कर लोक असतात, बरेचसे सिनियर सिटीजन वगैरे. तर त्यांचं जे संभाषण वगैरे सगळ्याच गोष्टी मजेशीर आहेत. आता बघणार तुम्ही पुढे. कालचं आमचं नियोजन असं होतं, थोडक्यात सांगतो. काल तिकडनं 8 गाड्या आल्या नाशिकवरून. तर त्या आम्हाला भेटल्या कसारा घाटात. तर आम्ही 4 लोक होतो मुंबईवरनं. तर आम्हाला एक गाडी घ्यायला आली, परत 9वी गाडी एक ॲड झाली. तर त्या गाडीने आम्हाला पिकअप केलं आणि आम्ही रात्री साधारण इथं 2 वाजता पोचलो गावामध्ये. तर खूप भयंकर असा जो सिनिक रोड होता, मी त्याचे काही व्हिडिओज घेतलेले ते टाकेल मी. तो भयंकर होता आणि रस्त्यामध्ये कोणीच मनुष्य नाही. म्हणजे वाड्या होत्या, लिटरली त्या वाड्या चालल्या जायच्या शेजारी, पण तरी कळत नव्हतं की हे गाव आहे. म्हणजे एकदम सामसूम लाईटाने गावामध्ये आणि पावसाचं वातावरण होतं. रात्री आम्ही साधारण 2ला पोचलो. त्यानंतर परत धमाल केली लोकांनी. रात्री गाणे वगैरे म्हटले, त्यानंतर गाणे वाजवले. मग झोपले. 4 वाजता काही लोक झोपलेले आहेत. मी तर झोपलो होतो, कारण की आपला टाईम ओव्हर होतो. आजच्या व्हिडिओमध्ये बोलण्यापेक्षा जास्त अनुभव खूप भयंकर आहे. मी सगळं तुम्हाला दाखवेलच. आणि कारण की बोलण्यासारखं काही नाही आहे, कारण की फक्त आपण एक वॉटरफॉल रॅपलिंगच करणार आहे. त्या व्यतिरिक्त काही जास्त नाही आहे ॲक्टिव्हिटी. आणि आता असा एक छोटासा पाण्याचा ओढा लागलेला आहे, तर ते क्रॉस करून पुढे जायचं. आणि पब्लिक आपली दिसते.
जयकारे वीर बजरंगी हर हर बोलो पार्वती पते हर हर असा एक मध्ये एक पॅच लागलाय आणि तो कव्हर करून आता पुढे जायचं आहे. इथं मगाशी एक आमच्या एक दादा पडले फटकले जाईल कारण की शूज चांगले घाला. हे बघा तुम्ही काहींनी चपला घातलेल्या आहेत. तर मी प्रत्येकाला प्रत्येक व्हिडिओमध्ये मी रिकमेंड करतो की चांगल्या प्रकारे शूज असू द्या कारण की पावसाळा आहे. पावसाळ्यात तुम्ही वॉकिंग शूज बिलकुल नका घालू. चांगले ग्रीपवाले शूज घाला. CTR वगैरे जे चांगले असतात. उदय दादा आहेत DOP आहे. तर सांगा थोडक्यात. खूप छान वाटतं या ट्रेकला आणि खूप मजा येते. 40-45 लोकांचा ग्रुप असला की खूप बरं वाटतं. 41 लोक आहेत तशी. भरपूर जण येणार होती, कॅन्सल झाली. अरे मजा येते, छान वाटतंय. जास्त काही चालायचं नाही मित्रांनो, जास्त काही चालायचं नाही. सगळे ना एकदम प्रोफेशनली बोलणे. हा कॅमेरा बंद झाला ना जास्त चाललंय. हा ते कसं आम्ही थोडस छान बोलतो आता कारण की कसं व्हिडिओ तुम्ही फॅमिली देखते ना, वरना मैं ऐसी गाली दू ऐसी गाली दू. बस आणि बॅटरी लो झाली थोडीशी, त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला नंतर भेटतो. आता वॉटरफॉल आला आहे, समोर दिसतो आपल्याला. आलोय आपण, समोर दिसतो तुम्हाला. आता आपल्याला वरती जायचं आहे ह्या वाटेने आणि वरतून आपल्याला खाली रॅपलिंग करत यायचं. चला चला चला. हळू 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 हळू. 1-0-0. वा क्या बात आहे. फुल क्रिएटिव्ह. बघा तुम्ही वय बघू शकता. वय किती आहे माझं 53 कम्प्लीट. 53.5. 53 रनिंग आहे. मित्रांनो ट्रॅक करा, तुम्ही असे फिट राहणार. आलं पाहिजे तुम्ही निसर्गात, बरं वाटतं. सॅटर्डे संडे सुट्टी असते काहींना, तर केलं पाहिजे. आकाशात दिसेल का नाही हो, आता यात काहीच दिसणार नाही आम्हाला, पण एकदम अंदूक अंदूक दिसतंय. तर हा इकडचा वॉटरफॉल आहे. तिकडनं रोप पण लावलेला आहे आणि वरती आपली काही मंडळी दिसते जे गाईड वगैरे आहेत, आपले रामदास वगैरे. आता वरती जायचं आहे. बरी जपून चालावं लागतं. तुम्हाला दिसत असणार वॉटरफॉल आणि तिथं रोप पण लावलेला आहे. साधारण 100 ते 150 फूट असेल हा खाली. वरतून स्टार्ट करायचं आहे, देन खाली, आणि खाली सगळे इथं एका पॉईंटला भेटतील आणि तिथून मग परत परतीच्या प्रवासाला. तर धमाल आहे, मजा येणार आहे. आणि माझं तर फर्स्ट टाईम आहे वॉटरफॉल रॅपलिंग आणि त्यामध्ये ड्रोन शॉट भेटणार आहे भन्नाट असे. काही लेडीज पण आहेत. लोक इथे रेडी होत आहेत. त्याने हार्नेस आणि हेल्मेट काही दिलेलं आहे इक्विपमेंट, तर ते गेअरअप करून आपल्याला पुढे जायचं आहे. एकेकाचा नंबर येईल. तर ही अशी पोझिशन आहे वरची, खूप भयंकर आहे, मस्त वाटतं आहे आणि थ्रिल आहे. काय वाटतं आहे हे म्हणतात? एक नंबर. हे दादा आहेत आमच्यासोबत गाईड करणारे. दोघांच्या पायामध्ये काहीच नाही आणि त्यांच्या पायामध्ये ना स्लीपरची चप्पल आहे, साधी 100 रुपयाची चप्पल. आणि आपल्या पायात बघा, तर हे काही लोक आहेत आणि ते गाईड करतात त्यांना प्रॉपर हार्नेस कसं बांधायचं, काय करायचं. काही नौके असतात आणि सगळं एकदम प्रॉपर आहे. हँड ग्लोव्ज आहे, प्रत्येकाला हाताला काही इजा नको झाली पाहिजे त्याची पण ते काळजी घेतात. हे बघा, लक्ष द्या, आपल्याला सगळ्यांना आता ही रॅपलिंगची ॲक्टिव्हिटी करायची आहे. रॅपलिंग किती जण पहिल्यांदा करणार आहेत? पहिल्यांदा करणार आहेत. ओके, पुढे या सगळ्यांनी. कळलं. आता लक्षात घ्या, रॅपलिंगचं 2 मुख्य सूत्र आहेत.
ती म्हणजे आपला जो भार आहे किंवा वजन आहे तो पूर्ण दरीत टाकणे. तुम्ही जर असे अर्धवट राहिलात तर तुम्हाला कॉन्फिडन्स येणार नाही, तुम्ही लडखडाल तिथे. आपलं पूर्ण वेट दोरीला टाकायचं आणि पूर्ण मागे झोपायचं. आपण पडणार नाही आहे. आणि तो झोपताना आपला पाय जो आहे तो 90 डिग्रीमध्ये दगडाला लावायचा पूर्ण. आणि हळूहळू पाय खाली घ्यायचा आणि उजव्या हातात एक दोरी असते, डाव्या हातामध्ये मेन दोरी असते, उजव्या हाताला एक दोरी असते. ती फक्त अशी खाली करायची, म्हणजे वरून खाली सोडायचं की आपोआप खाली जातो आपण आणि काहीही करायला लागत नाही. फक्त या ॲक्टिव्हिटीमध्ये मी खालून पाहिलं तर एक छोटा ओव्हरहँग आहे मध्ये. त्या ओव्हरहँगला पाय तुमचे टेकणार नाहीत, पण घाबरायचं नाही. त्या दोरीला फक्त असं करत जायचं, तुम्ही लटकून दोरीला खाली येणार आहात आपोआप. एकदम सोपं आहे, अजिबात घाबरायचं काही कारण नाही. सगळे करणार. समोर दिसतोय तुम्हाला पाऊस हळूहळू सुरुवात झाला. पूर्ण पावसात जाऊ आता आम्ही. आणि आपली काही टीम आता सज्ज झाली खाली जाण्यासाठी. समोर आपल्याला आपल्या आणि नाप्ता मस्त दोघं एकदम छान दिसतात. आणि नाप्ताला पूर्ण आहे ना धुकांची एकदम चादर पसरली, एकदम फास्टमध्ये वरतून मुवमेंट होते त्यांची. पूर्ण क्लिअर झाला आता. इतक्यात पाऊस होता, पूर्ण ऊन पडलं समोर. आणि या साईडला अजून थोडं डार्क आहे, वरती या साईडला पाऊस चालू आहे. बघा एका साईडने इकडनं खाली जावं लागतं आणि एका साईडने इकडनं रोप वरती घ्यावं लागतं. आणि पाण्यामुळे थोडा हेवी होतो रोप. आणि जे हेल्मेट आहे तर आता कोणी खाली गेलं तर परत आहे ना, जे मुलं आहेत तिथले गावातले 2 मुलं तिकडे बसलेले आहेत तर ते परत खाली जातात आणि सगळे हेल्मेट कलेक्ट करून वरती घेऊन येतात. असा आहे त्यांचा स्ट्रगल चालू आहे. आता आमचे इतके लोक राहिलेले आहेत, बाकीचे सगळे खाली गेले. अक्षय भाऊ म्हणत होता की मला आहे ना रोप खेचायचा आहे म्हणे. कसं वाटतंय? आहे पाण्यामुळे ऍक्च्युली रोप खूप हेवी होतो. मेहनतीचं काम आहे. तर हे दादा ते सकाळचे थांबलेले आहेत. कमीत कमी किती लोक असणार? आम्ही 41 बघा म्हणजे हां 19 लोक म्हणजे तुम्ही पकडा ना, म्हणजे 50-60 लोकांचं त्यांनी पूर्ण ऑर्गनाईज केलं. आणि कंटिन्यू हे दादा ते तिघचे तिघ इथं सतत उभे आहेत. 100 असतात ते सांगतायत. आणि असं पण नाही की थोडासा वेळ घेऊ आणि थोडा वेट करू, थोडा स्टॉप घेऊ, काहीच नाही. कंटिन्यू उभे आहेत न खाता पिता. याची उंची जास्त असेल तर 150 फुटाच्या पुढे अजून आहे हाईट. हा ग्लव्ज इथपर्यंत आले पाहिजे. ओके कमॉन उदय, कमॉन मुन्ना. आले रोप थोडी हलकी विनर. 1 सेकंदाने येता आला. पुढची पडतो तुझी अडकली होती एका ठिकाणी. फोटोग्राफर आहे. आता आपली बारी आलेली आहे मित्रांनो. चक्क 1 वर्षानंतर क्लाइम्बिंग रॅपलिंग करतोय. प्रॉपर सेफ्टी. हां ही स्टेक आहे आपली. तुम्हाला व्ह्यू दिसत असणार चांगला. त्या नॉटला काय म्हणतात सांग बघू. नाही माहिती मला, तुम्हीच सांगा. बो लाईन. ओके. दिस इज द इसेन्शियल ऑफ माउंटेनियरिंग अँड सेफ्टी नॉट. ओके. हां. अँड ईच अँड एव्हरी ट्रेकर मस्ट लर्न दिस. दिस इज माय मेसेज टू द ट्रेकिंग कम्युनिटी. लक्षात ठेवा मित्रांनो. इसेन्शियल लर्न युअर इसेन्शियल रोप क्राफ्ट. एक्झॅक्टली.
सो मला ही नाही दिस इज द बिले लाईन. बिले लाईन हां ही त्यांच्या हातात कंट्रोलमध्ये असते आणि ही माझ्याकडे राहिली. ओके. हिला कोणती लाईन म्हणली? दिस इज युअर ॲपल लाईन. ॲपल. दिस इज ओके बिले लाईन. ओके दिस इज अ डिसेंडर. ओके ओके. हां And we have put you on what we call fast apple. राईट. Okay, fast apple. हां If I was to put it across here, then you will go really, really slow, Okay. which will be boring for all of us. Okay. ओके थँक्स. थँक्यू. एवढं सेफली तुम्ही खाली आणलं. मित्रांनो बघू शकता वरचा व्ह्यू खूप भयंकर होता. हा पॅच खूप डेंजरस होता कारण की वरतून पूर्ण पाणी येतं अंगावर. खतरनाक आहे. असं वाटतं की गेलो आपण त्या सिच्युएशनला आणि त्यातल्या त्यात सोडून देतो. काय करावं काहीच कळत नाही. बस बस फक्त देवाचं नाव घेतो आपण. आपण हार्नेस वगैरे काढून घेऊ. नाही का अच्छा तिकडे न्यायचं. तिथं ह्या ठिकाणी थांबलेलो आहे. वरतून जी मंडळी आली होती तिथून इथं वेट करते आणि आपली काही मंडळी ती वरती आहे. तो आता खाली गावात जायचं की वेट करायचं बघतो. पण भयंकर होतं मित्रांनो. अनुभव घेतलाच पाहिजे प्रत्येकाने असा वॉटरफॉल रॅपलिंगचा. कसं वाटलं तुम्हाला? एक नंबर मस्त आहे ना. एक नंबर एक्सपिरियन्स. अमेझिंग होता एकदम ना. आता वरतून आपले लोक येत आहेत इकडनं. आता आम्ही चाललो आहे खालच्या वाटेला. आता मोजून 20 मिनिटाचा रस्ता आहे. गावात पोचू आम्ही. काही मंडळी मागून येते आणि हार्नेस वगैरे आम्ही तसेच आता हेल्मेट घेऊन गावात पोचू त्यांच्या घरी. मित्रांनो समोर दिसतो तुम्हाला हा नापता डोंगर आहे. हा सीतेचा डोंगर आहे समोरचा. इतकं छान दिसतंय पूर्ण धुक्यांमध्ये हरवलेला आहे. आणि आता आम्ही जो वॉटरफॉल करून आलो तो इकडच्या साईडचा होता आणि इकडे पाठीमागे पूर्ण क्लीन झालेलं आहे. तर समोर आपल्याला माळशेज घाट दिसतोय आणि परत इकडच्या साईडला आपल्याला आहे ना मोरोशीचा भैरवगड दिसतोय समोर. तुम्हाला दिसणार नाही. या साईडला मोरोशीचा भैरवगड दिसतोय समोर आणि पाठीमागे इकडं निमगिरीचा किल्ला आहे. याच्या पाठीमागे हरिश्चंद्रगड आहे कोकणकडा. असा छान व्ह्यू दिसतोय समोरनं. पूर्ण क्लीन झालेलं आहे आणि इकडं भाताची शेती. समोर इकडं कोकणकडा हरवलेला आहे दुकानमध्ये. आणि आता आम्ही खाली गावाच्या रस्त्याला आलेलो आहे. समोर गाव आहे. सो मित्रांनो भन्नाट होता अनुभव. कधीतरी या सॅटर्डे संडे तुम्हाला सुट्टी असेल तेव्हा या. नाही तर वीकडेमध्ये आलं तर ग्रेट. आणि आत्ता जेवण करू आम्ही. व्हेज नॉनव्हेज दोघं आहेत आणि त्यानंतर मग परतीच्या प्रवासाला. तर मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? आवडला असेल तर लाईक नक्कीच करा. शेअर पण नक्कीच करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा.
तर चला भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये, धमाल व्हिडिओमध्ये. तर मी करत राहील यांच्यासोबत जसा वेळ मिळेल तसा ट्रॅक, कारण की मी मुंबईमध्ये असतो, हे नाशिकमध्ये असतात, ते जुळून नाही येत व्यवस्थित. तर करू फ्युचरमध्ये आपण ट्रॅक त्यांच्यासोबत पण हा एक धमाल होता, कारण की 100वा गड किल्ला त्यांचा कंप्लीट झाला. त्यांच्यासोबत मी पण होतो 2020मध्ये, आत्ता पण सोबत आहे, पुढे पण राहील. चला, तुम्ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत बघितला, थँक्यू, धन्यवाद. चला भेटूया, बाय.